नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि वेलकम टू बॅक माय चॅनल. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आणि चला तर मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. नवीन म्हणण्यापेक्षा म्हणजे जे की आपल्या रोजच्या दिवसातलं जे काही घडतं डेली रुटीनमधलं तेच मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. चला तर मग म्हणतात ना की सकाळ चांगली झाली की पूर्ण दिवस चांगला जातो. पण स्पेशली असं काही नसतं आपल्या म्हणजे रोजच्या डेली रुटीनमध्ये. जे काही म्हणजे नवीन एखादी गोष्ट घडली तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बघू शकता की सकाळी जी सुरुवात आहे जी चांगल्या म्हणजे चहाने झालेली आहे. आणि हे चहा तर प्रत्येकाचा फेवरेट असतो आणि थंडीच्या दिवसात चहा पिण्याची एक वेगळीच मजा असते. तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. मस्त गरम चहा वगैरे घेतला सकाळी आणि चहा पिला की मूड पण असा फ्रेश वगैरे होतो आणि दिवस पण आपला म्हणजे चांगलाच जातो. आणि आंघोळ वगैरे करून मस्त देवपूजा करायला घेतली. आणि पाहू शकता तुम्ही की मस्त इथं माझी पूजा वगैरे झाली. तसा तर पौष महिना चालू आहे. रविवारचे व्रत वगैरे तो आपण धरतोच. पण असं पण दररोज आपण पूजा वगैरे मस्त छान धूपदीप लावून मस्त पूजा वगैरे केली आणि मन किती प्रसन्न होतं, तसं घरातलं वातावरणही प्रसन्न राहतं. नंतर जेवणामध्ये आज गोड म्हणून गाजरचा हलवा बनवला. थंडीचं सीझन चालू आहे आणि गाजर पण मस्त म्हणजे येतात आता, त्यामुळे हलवा वगैरे बनवला. आणि याचा फुल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी चॅनलवर अपलोड केला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जेवणात आज असा काही मेनू होता: भेंडीची भाजी, बटाट्याची रस्सा भाजी होती. त्यानंतर मी थोडंसं फ्रीज आवरायला घेतलं, कारण खूप दिवस झालं की फ्रीज म्हणजे मी सेट केलं नव्हतं, म्हणजे पसारा वगैरे तो तिथला लावला नव्हता आणि घाण पण झालं होतं, तर क्लीन करावं म्हटलं. आणि रॅक वगैरे पण डबे पण खूप घाण झालेले आहेत, तर ते आता उद्या घासल, कारण आता संक्रांत पण जवळ आली आणि एक एक काम करायला घ्यायचेत. नंतर भांडे वगैरे घासले, कारण आज भांड्यावाली आली नव्हती आणि भांडे वगैरे घासून झाले माझे. नंतर सायंकाळच्या वेळेला थोडंसं बाहेर गेलो होतो, म्हणजे एक एक्झिबिशन लागलं होतं जवळच, तर तिथे पाहायला गेलो होतो. तिथे मस्त म्हणजे छान छान प्रॉडक्ट आले होते, जसं की थंडीचं आता विंटर सीझनचे क्लॉथ्स वगैरे, ज्वेलरीज. आणि संक्रांत पण जवळ आली, तर म्हणजे बायकांसाठी स्पेशल ठेवलं होतं तिथे एक्झिबिशन. तर मस्त छान छान वस्तू वगैरे होत्या. आणि नंतर घरी आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की नंतर म्हणजे तुळशीला वगैरे दिवा ते लावून घेतला आणि देवालाही लावला दिवा वगैरे. आणि हे बघताय तुळस म्हणजे खूप जास्त वाढलेली आहे, म्हणजे तिची ग्रोथ चांगली होते, तुळशीची फांद्या वगैरे फुटलेल्या आहेत. आणि ही बघा श्रीजा बाहेर गेली होती फिरायला, तर बाहेरून आली आहे आता आणि मला दाखवती की बाहेरून काय आणले ते. म्हणजे तिला चॉकलेट वगैरे ती बाहेर गेले की घेऊनच येते आणि चॉकलेट आणलेलं आहे ते दाखवती मला. आणि हे बघू शकताय तुम्ही की म्हणजे हे श्रीजाच्या खेळण्यामधलंच आहे एक, तर जे की ती याच्यामध्ये पाणी भरून ती झाडांना वगैरे टाकते, तुम्ही पाहू शकता. आणि मला हे खूप जास्त आवडतं, कारण खूप छान आणि क्यूट आहे. ज्यात पाणी भरून ती तुळशीला वगैरे, तुळशीच्या झाडाला किंवा दुसऱ्याही झाडाला टाकते. नंतर रात्रीच्या जेवणात आज बनवणार आहे मी हरभऱ्याची भाजी आणि भाकरी, बाजरीच्या भाकरी करणार होते. पाहू शकता हरभऱ्याची भाजी कोणी कोणी खाल्लेली मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. आणि हे बघा मला पण खूप जास्त आवडते हरभऱ्याची भाजी. आणि मिस्टरांची फरमाईश होती की म्हणजे पकोडे वगैरे बनव म्हणून, त्यांच्यासाठी पकोडे पण बनवले. रात्रीच्या वेळी श्रीजाचा थोडासा अभ्यास घेतला, रिव्हिजन वगैरे घेत होते, कारण सध्या तिची म्हणजे एक्झाम चालू आहे आणि ती थोडीशी रिव्हिजन देत होती मला. तसं तर ती म्हणजे मनाने जास्त काही करत नाही अभ्यास, तिचा घ्यावा लागतो, पण घेतल्यानंतर ती करते व्यवस्थित. चला तर मग बाय.